त्या पुरणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा चारोदकपणाची नसे बाबाला सायमय सकाळ मित्रांनो, तर आमचा जो काल रात्रीचा जो मुक्काम होता सिन्नर तिथून आता आम्ही निघालोय. आज आमचा दुपारचा मुक्काम खोपडी आहे आणि बघा आम्ही तिघच निघालोय, कार्तिक, राज, आम्ही तिघच निघालो. बाकी सगळी पोरं पुढे जो फ्रेश वगैरे होत आहेत. आम्ही तिघं निघालो कारण आजचा मुक्काम लय मोठा आहे. आजचा लय पल्ला मोठा गाठायचा आहे. खोपडी आज सगळ्यांचे खोपडे बाहेर येणार आहेत. मग आता आम्ही पुढे आलो. आता बघू आता बॅटिंग वगैरेची सोय बघून दिली आहे आणि जसं चालायला सुरुवात केली आम्ही. तर बाकीच्या पोरांसाठी थांबू. तर आता बघू आता जर लवकर आले तर ठीक आहे, नाही तर आम्ही चालूच राहणं चालायचे. तर भेटू पुढे. साईराम. जाई जुई बघ हसते अब. इकडे आपले सगळे आता साई बंधू थांबलेत आणि बघा आपले दीपेश खांडेकर बुवा आपल्यासोबत परत आता पुढे चालायला सुरू केलं त्यांनी. आणि इकडे आपल्याला भटवाडीचे साई दर्शनवाले साई बंधू सगळे भेटले बघा. भाऊ तुमची पालखी पुढे गेली आहे. आता आपण नाश्त्याच्या हॉलला आता पुढे आपण जाऊ नये ना, भटवाडीच्या साई दर्शनचं दर्शन घेऊ आणि त्यांची नाश्त्याच्या हॉलला पालखी आहे तिकडे दर्शन घेऊ आणि मग आपण पुढे चालायला सुरू करू. खांडेकर ओम साईराम. साईराम. खांडेकर बुवा आता चाला आमच्या सोबत. मग आता पूर्ण दिवस तुमच्यावर. हा मोठा खांडेकर, हा छोटा खांडेकर. जय साईनाथ. आणि इथे आपली सगळी पोरं इथे नाश्ता करायला बसले. गेल्या वर्षीसारखंच इथे काकांनी इथे सगळ्यांना मिसळ पावचा नाश्ता होता. बघ इकडे सगळे खांडेकर वगैरे बसलेले. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि आम्ही आता निघत होतो. तेवढ्यात काकांनी आम्हाला ओळखलं. गेल्या वर्षी आम्ही इथे यांची व्हिडिओ बनवलेली. काका पण त्या ब्लॉगमध्ये बघितलात की नाही काका गेल्या वर्षी? बघितलात ना, म्हणून काकांनी लक्षात आलं. म्हणून काकांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून एक आम्हाला बॉटल फ्री दिली. कसा वाटला काका गेल्या वर्षीचा ब्लॉग? मग मस्त मस्त एकदम. ओळखलात ना बरोबर? बस स्पेशलिस्ट काय आहे? हे बघा हे काकांचे. आणि तुमच्या इथे पदयात्रींना थांबायचं तर काय आहे तुमचा ऍड्रेस सांगा, म्हणजे पदयात्रीकडे थांबायचं पूर्ण असं सांगा, म्हणजे काय आहे ते ऍड्रेस बरोबर सांगा तुमच्या. सिन्नर शिर्डी आहे. हा मुसळगाव एमआयडीसी. आणि तुमच्या याचं नाव दुकान? हॉटेल गुरुकृपा. हॉटेल गुरुकृपा. इकडे सगळं पदयात्रीने थांबा. काकांची मिसळ खरंच चांगली आहे. इथे दरवर्षीच आम्ही थांबतोय बघा. गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघा हे बघा हे सगळे दिसतील इथेच बसलेले सगळे. चला मग आता पुढे चालायला सुरू करू. चला. साईराम काका. परत दाखव सगळ्या. हे परत वन्स मोर. इथे आम्ही इथून आलो होती धावत. पहिला चेहरा दाखव तुझा. सुपरमॅन पळ. इथून पालखी मार्ग सुरू होतो बघा. पदयात्रींचा हक्काचा रस्ता. कोणताही वाहन कोणतीही गाडी इकडून येऊ नाही शकत. फक्त पदयात्रीकडून चालणार असा रस्ता बनवलाय पदयात्रींसाठी. पूर्ण रस्ता खाली आहे. म्हणजे अजून इकडून आमचा अजून नाश्त्याचा हॉल्ट अजून बाकी आहे. तिकडून त्याच्यानंतर मग दुपारचा खोपडी हॉल्ट. चला चालत राहा. साईराम दादा. बाबा ना पाहून नाचते चमेली.
जाई जुई बघ हसते अबोली बाबा न पाहुनी नाचते चमेली जाई जुई बघ हसते अबोली बाबा न पाहुनी नाचते चमेली जाई मका बघे गुलाब लाजतो मोगरा झेंडू फुलांचा डोले ताटवा न्यारा मका बघे गुलाब लाजतो मोगरा झेंडू फुलांचा डोले ताटवा न्यारा नाचती नाचती ताल धरून आज साऱ्या वेली बाबांना पाहुणे नाचे ही चमेली जाई जुई बघ हसते अबोली आजचा भंडारा बघा पनीरची भाजी डाळ भात आमरसपुरी बघा, सगळे आपले पोरं सगळे मित्रमंडळी आपली सगळे जेवायला बसले. टाइम आहे दुपार. आमचा पप्पा आहे हा जेवायला मागायला भावड्या काहीतरी दुपारचा मुक्कामाला निघतो आम्ही सगळे. जस्ट पालखी गेली. सोबत चालतोय आणि हे बघा आम्हाला परत आमचे मित्र आलेत सोबत. पुढचा डबा आमच्या सोबत आला आहे. नंदेश्वर आले गावी मेन म्हणजे तो पाठीने आलाय, आम्हीच पुढे आहेत. पालखी आता पुढे चालले बघा. सगळे पदयात्रेचा चालत आहेत. पालखी पुढे आहे, आम्ही चालतोय. आम्हाला एवढा स्पीकर दाखवतो तेवढ्या आम्ही अंतरात आहेत अजून. आणि राजबुवा पण आलेत आमच्या सोबत. ओ राज तुम्हारे कंधे पे ताज. भारी बोललेला बघते ते साईराम. आज संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉलला भजन असेल बहुतेक. ते भजन बघण्यासाठी आम्ही पटापट जायला बघतोय. काय बोलतोय नंदू? मोठं भजन आहे खूप. हा आनंद घेण्यासाठी काय करतोय आम्ही, काय करतोय भजन बघण्यासाठी आम्ही काय करतोय. कारण का जे मागचे थांबणारे मुलं म्हणजे मागचे राहणारी मुलं पण ते पुढे येत आहेत भजनासाठी खास. हे बघा क्राऊड बघा. माझ्या बाबानं सुखाचं हो लावलं झाड. माझ्या बाबानं
झाड बारमाही लागलेला असतो, बारमाही लागलेला असतो, त्या झाडाला पाड माझ्या बाबानं सुखाचं हो लावलं झाड, माझ्या बाबानं. सुनते तू राम जी के हाँ प्रभु राम जी के, हे राम जी के हाँ प्रभु राम जी के, हे राम जी के हाथों तरना है, राम जी के हाथों तरना है, भोलेनाथ सब जानता है, राम जी के हाथों तरना है, भोलेनाथ सब जानता है, राम जी के हाथों तरना है, भोलेनाथ सब जानता है। भोले बाबा दर पे तेरे बंदा तेरा गाय कशी आहे? भजन ऐकतो बोलो भोलेनाथ आलं की नाही काय परवा ओम शंकर ओम ओम शंकर साई लीलावा काय बोलते ताई? शिरडी वाले साईं को मिलने चले फोन करतो तुला भजन चालतो आपण तुझ्याकडे ओम शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, ओम शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, ओम शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, ओम शंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, मिलने चले, मिलने चले, मिलने चले, मिलने चले, साईं हाथ संग शिरडी चले, शंकर साईं लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, शंकर साईं लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, शंकर साईं लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, शंकर साईं लीला वाले मिलने चले हैं, मिलने चले हैं, मिलने चले हैं, साईं लीला के संग शिरडी चले हैं, शंकर शंकर साईं लीला वाले आए, शिरडी वाले साईं को मिलने चले, शंकर साईं लीला वाले. खरं तर मी साईधाम वाला होतो, कारण की आम्ही गिरगावची मानाची पालखी साईधाम या पालखीत आम्ही चालतो, पण पालख्या अनेक आहेत, रस्ता एकच आहे, तो म्हणजे शिर्डी. वेगवेगळ्या आहेत, पटरी अलग आहे, पण स्टेशन एकच आहे, शिर्डी. तो मुझे ना छेड़ो मैं साई लीला वाला हूँ, भाई जलने वाले जलते, साई लीला वाले
तू मुझे ना छेड़ो छेड़ो छेड़ो, मैं साई लीला वाला हूँ। अरे रोक सके तो रोक लो, मैं शिरडी चलने वाला हूँ। साई लीला वाला हूँ, रोक सके तो रोक लो, मैं शिरडी चलने वाला हूँ। मुझे ना छेड़ो, मैं साई लीला वाला हूँ। रोक लो, मैं शिरडी चलने वाला हूँ। छोड़ा दिल वाली से दूर हुआ, माँ की दुआएं लेके शिरडी को मैं चल दिया। दुआएं लेके शिरडी को मैं चल दिया, माँ की दुआएं लेके शिरडी को मैं चल दिया। सुगंध नकात दिसतोय ग, येड्यावानी मला दिसतोय ग. आई ग आई, कोण ग बाई माझ्याकडे बघून हसतोय ग, येड्यावानी मला दिसतोय ग. साईमय रात्र मित्रांनो, हे बघा आजची रात्र पूर्ण अंधारात झाली होती बघा. लाईट गेल्या पूर्ण सगळे. इथे टेंटमध्ये माझ्यासोबत संकेत आहे. इकडे पंधारी येणार आहे, पंधारी गायब आहे अजून. चला सगळेच झोपायला तयारी करतात हे बघा. साईराम.